नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला आपण जे मराठी बोलत असतो म्हणजे मराठी बोलत असताना एखाद्या वाक्याच्या शेवटी काही प्रत्यय येत असतात आणि त्या प्रत्ययानुसारच प्रत्येक टेन्स म्हणजे काळ ओळखायचा असतो. म्हणजे प्रत्येक टेन्सचे काळाचे मराठी सफिक्स वेगवेगळे असतात, म्हणजे प्रत्यय वेगवेगळे असतात. तर आपण शिकतोय सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. याचे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट, कर्ता क्रियापदाचे पहिले रूप प्लस कर्म. परंतु सगळ्यात महत्वाचं, आपण जे मराठी बोलतो ते बोलत असताना वाक्याच्या शेवटी जर खालील प्रत्यय आले तर तो साधा वर्तमान काळ असतो. कोणते प्रत्यय बघा, तो, ते, तेस, तोस आणि तात. 1 2 3 4 5 हे प्रत्यय आहेत. मग तुम्ही निरीक्षण करायचे की तुम्ही जे रोज मराठी वाक्य बोलता, जर त्या वाक्या शेवटी जर हे 5 प्रत्यय आले तर ते 100% सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य असतं. आपण हे लक्षात ठेवावं. बघा इथे मी पुण्याला जातो, तर तो प्रत्यय इथे आलेला आहे म्हणजे काय, तो आल्यामुळे ते सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य असतं. मी पुण्याला जाते, ते सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य. आम्ही पत्र लिहितो, तो सिंपल प्रेझेंट टेन्स. तू खोटे बोलतोस, तोस सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. तू खोटं बोलतेस साधा वर्तमान काळ. तुम्ही खोटे बोलतात साधा वर्तमान काळ. तात प्रत्यय आलेले आहेत, ठीक आहे. तो खोटे बोलतो, तो आल्यामुळे ते 100% सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य असतं. आणि ते खोटे बोलतात, पुन्हा एकदा तात आलेला आहे म्हणजे काय, तुम्ही जे मराठी वाक्य बोलतात त्या वाक्याच्या शेवटी तो, ते, तेस, तोस, तात हे जर मराठी प्रत्यय येत असतील तर ते सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य असतं. ही सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे, लक्षात ठेवा. जर आवडली असेल तर कमेंट करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.